आमदार रोहित पवार, आमदार राजू नवघरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाहिली लोकनेते विजय वाकोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। परभणी 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व लोकनेते विजय वाकोडे यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने संपूर्ण परभणी जिल्हा शोकाकुल झाला आहे। परभणी संविधान प्रतिकृती विटंबना झाली, त्या झालेल्या घटनेसंदर्भात आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले। त्यांच्या निधनाची बातमीने संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेसह विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माहिती होताच परभणीच्या दिशेने अनेक मान्यवर पोहोचले। त्यांच्या निवासस्थानी येऊन अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे। आज 17 डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी राहुलनगर येथील खुल्या मैदानावर त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव देह सर्वांसाठी ठेवण्यात आलेला आहे। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आमदार रोहित पवार, आमदार राजू नवघरे, नांदेड परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे। वाकोडे साहेब आमच्या चळवळीतले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे, सामान्य लोकांना तिथं न्याय देण्याची भूमिका त्यांच्या मार्फत असायची आणि ते परभणीचे जरी असले तरी आमच्याकडे सातत्यानं वसमतला यायची। आम्हाला सातत्यानं ते वसमतचीच वाटायची। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने लोकांची कामं करण्याची त्यांची शैली होती आणि आज कालच त्यांचं रात्री मला माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे। त्यामुळे मी आज अधिवेशनामधून सरळ काल संध्याकाळी निघालो आणि आज त्यांच्या पार्थिवाचं दर्शन आपण घेतलेलं आहे। ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो। दादा, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की परभणी शहरात झालेलं आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं, त्यांना रेस्ट सांगितली होती। बऱ्याच काही प्रमाणामध्ये त्यांनी या करत असताना ही एक घटना घडली। या घटनेकडे कसं पाहतात? मी विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चित त्याच्यामध्ये सभागृहामध्ये संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम करेल की ते जे कालचं जे प्रकरण झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी प्रकरण झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये तिथं न्याय भेटला पाहिजे। अजून परभणी अशांत असल्यासारखे काय आव्हान करा आपण परभणीकरांना आणि महाराष्ट्रातील रहिवाशांना? लोकांना आव्हान एवढंच करता येईल की आता त्यांनी शांतता ठेवली पाहिजे आणि निश्चित त्या संदर्भामध्ये न्याय भेटण्याची भूमिका त्या बाबतीमध्ये आम्ही सभागृहात मांडून तिथं सरकारला भाग पाडू की याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन त्या बाबतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे। आंबेडकरी चळवळीतील परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय विजयजी वाकोडे साहेबांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। गेले 8-10 दिवसापासून वाकोडे साहेबांचा माझा खूप जास्त जवळचा संबंध आला। परभणी जिल्ह्यातलं जे काय वातावरण होतं त्यामध्ये शांतता राखण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी वाकोडे साहेबांनी प्रशासनाला खूप मोठं सहकार्य केलं। ते वारंवार आमच्याकडे येत होते, शांततेचं आवाहन करत होते। त्याचबरोबर जे काही आपले भीमसैनिक अरेस्ट झाले किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला याबद्दल पण ते अतिशय संवेदनशील होते। साहेबांनी त्यांचं PM हे नांदेडला न करता छत्रपती संभाजीनगर येथे करावं अशी साहेबांची इच्छा होती। साहेब माझ्या निवासस्थानी आले, मला आग्रह केला आणि मी पण सर्व प्रोटोकॉल पाडून त्यांचं PM औरंगाबाद इथे केले। बाकी पण वाकोडे साहेबांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या आपण केल्या। त्याचबरोबर त्यांच्या जो काही गुन्हा दाखल झालेला आहे, मला माहिती आहे की दंगल थांबवण्यात किंवा समाजाला शांत करण्यामध्ये त्यांचा वाटा होता। त्यामुळे पोलीस विभागाला देखील आपण सांगितलं होतं की त्यांच्यावरचा गुन्हा हा डिस्चार्ज करावा आणि तशी देखील तयारी झाली होती। एकूणच विजयजी वाकोडे साहेब जाण्यामुळे एक तर ते गेले ते मला पटतच नाहीयेत, कारण मागच्या 8 दिवस आम्ही रात्रंदिवस संपर्कात होतो। या क्षणी जरी त्यांचं पार्थिव मी पाहिले तरी मला पटत नाही ते गेलेले आहेत। आंबेडकरी चळवळीसाठी फार मोठी हानी पोचली असं मी मानतो आणि दोन्ही समाजाला आणि प्रशासनाला बरोबर घेऊन
जाण्याचं त्यांनी काम केलंय असे ते नेते होते आणि निश्चितपणे मी जिल्हा प्रशासनातून त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या मृत आत्म्यास परमेश्वर शांती देवो, स्वर्गवास त्यांना लाभो अशीच एक भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. शहरात तणावपूर्ण शांतता आहे जिल्ह्यात, आणि काय सांगाल जनतेला, आपण काय आव्हान करायला या निमित्ताने? मला साधारण 15-20 निवेदनं आपल्या समाजाकडून वेगळे निवेदनं प्राप्त झालेले आहेत. त्या निवेदनातल्या प्रत्येक मागणीचा विचार करून आपण त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देणं, त्यांच्या मागण्या मान्य करणं किंवा इतर आपले जे काही MCRमध्ये काही मुलं आहेत त्यांचेही काही विषय आहेत, त्या सर्व मागण्या मी सकारात्मकदृष्ट्या पाहत आहे. निश्चितपणे त्याच्यात मार्ग काढू आपण. फक्त परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी आव्हान आहे की आपण शांतता ठेवावी. येणाऱ्या कालावधीमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर निश्चितपणे मार्ग काढू. धन्यवाद. बहुजनांचे कैवारी, सर्वसामान्यांचा आधारस्तंभ आज आमचे बाबा विजय वाकोडे साहेब यांचं दुःखद निधन झालं. समाजाची खूप मोठी हानी झाली आणि सर्वसामान्यांचा एक आधार हरपला. आंबेडकरी चळवळीला एक फार मोठा एक आघात झाला आहे आणि मी त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळेल अशी ईश्वराची प्रार्थना करतो. त्यांच्या दुःखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांचा ज्ञानसाधना परिवार त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे. या दुःखातून त्यांना बाहेर निघण्याचं ईश्वराने बळ द्यावं. परभनी ही नहीं, पूरे महाराष्ट्र के लिए और ख़ास तौर से मेरे समाज के लिए लोकनेते विजय वाकोडे का निधन बहुत दुख की खबर है. समाज में जो कोई इस दुख की खबर को सुन रहा है वो यकीन नहीं कर रहा है. आपके माध्यम से ये बात बताना चाहता हूँ कि परभनी अनाथ हो गया है ऐसा लगता है. मेरा समाज जो एक घने छांव वाली दरख्त के नीचे था, इनके निधन हो जाने से वो छांव एक ऐसा चड़वड़ी का नेता जो गिरे पड़े लोगों को आधी रात आगे आके काम करता. मैं खुद इस बात का गवाह हूँ कि 2-2, 3-3 बजे रात को अचानक मैंने कॉल किया तो पहले रिंग पर ही ये साहब ने मुझे फ़ोन उठाया और बात किया, तसल्ली दिया और फिर रातों रात आगे आए. और समाज के ऐसे अनेक मर्तबा ऐसा हुआ जो समस्याएं हैं वो हल करके दिया. बाज़ मर्तबा तो ऐसा हुआ कि मेरे समाज पर आई हुई आफत मेरे ही समाज के लोगों में कोई आके हल करने वाला नहीं था, मगर विजय वाकोडे साहब ने पूरे जी जान लगाकर पूरे समाज के साथ न्याय दिलाने का काम किया है. ऐसे मौके पर जितना दुख हम व्यक्त करें कम है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र